नमस्कार मित्रांनो, आर टी प्रवेशाला आजपासून सुरुवात होत आहे। तुम्ही इथे पाहू शकताय, पेपरला बातमी आलेली आहे। 2025-26 या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार शाळांमध्ये आर टी 25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे। आर टी 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची सोडत सोमवारी शिक्षण आयुक्तांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली। त्यानुसार आर टी 25% प्रवेशाची निवड यादी आज दिनांक 14 रोजी जाहीर करण्यात येत आहे। लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांना प्रवेश घेण्यासाठी 14 ते 28 फेब्रुवारी दरम्यान संधी देण्यात आली असल्याची माहिती प्राथमिकचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिलेली आहे। बातमी पहा। गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार आर टी 25% लॉटरीद्वारे निवड झालेल्या पालकांचे कागदपत्र पडताळणी करण्यासाठी तालुका स्तरावर वार्ड स्तरावर पडताळणी समिती स्थापन केली आहे। लॉटरी झाल्यानंतर पडताळणी समितीला आर टी पोर्टलवर त्यांच्या लॉगिनला विद्यार्थ्याचे नाव व मोबाईल क्रमांक दिले जातील। विद्यार्थ्याच्या नावाच्या पुढे ज्या दिनांकास विद्यार्थ्याच्या प्रवेशास बोलाविले आहे त्या पालकांकडून मूळ कागदपत्रे व एक छायांकित प्रत पडताळणी समितीकडे प्राप्त करून घ्यावी। कागदपत्रांची प्राथमिक तपासणी करून योग्य असल्यास विद्यार्थ्याच्या नावापुढे ऑनलाईन नोंद करावी। तसेच पालकांकडील अलॉटमेंट लेटरवर तात्पुरता प्रवेश दिला असे नोंद करावे। ती नोंद करून पालकांना परत करावे असे देखील सांगण्यात आलेले आहे। तसेच पालकांकडून हमीपत्र भरून घ्यावे। काही पालक मूळ गावी किंवा अन्य जागी स्थलांतर होण्याची शक्यता असते, त्यामुळे दिलेल्या तारखेस पालक कागदपत्र पडताळणीस उपस्थित राहू शकले नाही तर त्यांना पुन्हा 2 संधी देण्यात याव्यात, हे देखील सांगण्यात आलेलं आहे। बालकांना प्रवेश घेण्याकरिता पालकांनी पडताळणी समितीशी संपर्क साधावा। कागदपत्रे तपासणी करण्याकरिता राज्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती गठीत करण्यात यावी। पडताळणी समितीने प्रवेशपात्र बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात यावी। गट शिक्षणाधिकारी यांनी प्रत्येक बालकाला प्रवेशाकरिता 3 संधी देऊनही पालकांनी संपर्क केला नाही अथवा प्रवेशाला आले नाही तर दिलेल्या मुदतीत आर टी पोर्टलवरती नॉट अप्रोच करावे। पडताळणी समिती केंद्रावर गर्दी होणार नाही व बालक प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची दक्षता पडताळणी समितीने सविस्तर माहिती सर्वांना दिसण्यासाठी पोर्टलवरती भरावी व दिसते का याची खात्री करावी। त्यानंतर पडताळणी समितीने मागील वर्षी प्रवेशित विद्यार्थ्यांची आकडेवारी विचारात घेऊन पडताळणी विषयक कामकाज वेळेत होईल या दृष्टीने नियोजन करावे। पडताळणी समितीने रहिवासी पत्ता, गुगलवरील पत्ता व वयाची पडताळणी सर्व पात्र विद्यार्थ्यांची करावी। त्यानंतर या दृष्टीने आवश्यक सुविधा गट शिक्षणाधिकारी स्तरावर करण्यात याव्यात। प्रतीक्षा यादीमध्ये नाव आहे याचा अर्थ प्रवेश निश्चित होईलच असा नाही, हे पालकांनी लक्षात घ्यावं। पालकांनी केवळ SMS वरती अवलंबून न राहता पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे। मुदतीनंतर प्रवेशासाठी शाळेत जागा रिक्त असल्या तरीही कोणत्याही परिस्थितीत बालकाला प्रवेश दिला जाणार नाही याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी असे देखील आवाहन करण्यात आलेले आहे। तरच प्रवेश होणार रद्द। जर तुम्ही काय केलं तर तुमचा प्रवेश रद्द होऊ शकतो, हे देखील इथे सांगण्यात आलेलं आहे। विद्यार्थ्यांनी खोटी किंवा चुकीची माहिती भरून प्रवेश निश्चित केला असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्यास खोटी किंवा चुकीची माहिती भरून दिशाभूल केल्याप्रकरणी आर टी 25% प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द केला जाऊ शकतो। त्यानंतर 25% प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने नियमानुसार राबवली जात असून प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश क्षमते एवढ्या विद्यार्थ्यांची लॉटरीद्वारे निवड होणार आहे। पालकांना बालकांच्या प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रकारचे प्रलोभने दिले जात असतील तर अशा प्रलोभनांना कृपया बळी पडू नये असे आवाहन देखील शिक्षण संचालक प्राथमिक यांच्यामार्फत करण्यात आलेले आहे। धन्यवाद।